नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं स्वागत करते। आज माझा थोडासा घसा खराब आहे। मला थोडीशी कणकण आली आज, त्याच्यामुळे माझा आवाज थोडा खराब आहे, आज समजून घ्या तेवढं। काल रात्री आमच्या तिघींच्या डिस्कशन नंतर समज होतं की आज आपल्याला पराठे करायचे। ताई आंघोळीला गेली होती, तोपर्यंत मी इकडे बटाटे शिजायला घातले। बटाटे शिजेपर्यंत तोपर्यंत झाडून आणि रात्री घासलेली भांडी थोडी लावून घेतली। सगळ्यांसाठी चहा पण बनवायला ठेवला। त्याच्यानंतर दूध तापवून घेतली आणि ही बेसिक सकाळची कामं करून घेतली। काल आम्ही लग्नाला गेलो होतो। लग्नाने येताना मी आणि आत्याने दोघींनी कुल्फी खाल्ली होती, त्यामुळे आज आमच्या दोघींचे पण घसे बसलेत। माझं झाल्यानंतर ताई इकडे आली। ताईचं देवपूजा चालू आहे। आंघोळ झाल्या आधी तिने देवपूजा करून घेतली आणि आत्याचं पाणी गरम करून घेऊन बेटाच्या पाण्यानं गुळण्या करायचे चालू होते। त्यानंतर बटाटे शिजले। आम्ही दोघींनी बटाटे सोलून घेतले। आधी काम कमी आणि गप्पा जास्त होतात, आम्ही दोघे असतो किचनमध्ये तेव्हा। त्याच्यानंतर ताईने स्मॅश करून घेतलं, तोपर्यंत मी इकडं पराठ्याचं वाटण करून घेतलं। सगळ्यांना चहा पण दिला। टाकू शकते। हा मग मी तेच म्हणते काय तुला, आता पण मला मी ब्लॉग चालू करायचे, मला वाटत काय दाखवू ब्लॉग मध्ये। आता असं वाटतं हर एका ठिकाणी स्वतः घेऊ शकतो, आपण घेऊ शकते असं। आणि इथं आमची बटाट्याची भाजी बनवून तयार होती, तोपर्यंत आत्या आल्या। त्यांची आंघोळ झाली होती। चहा घेऊन त्या म्हणल्या की कपडे मशीनला लावून घेते, परत लाईट जाईल। सध्या आमच्याकडे सकाळी 9 वाजताच लाईट जाते, परत मशीन लावता नाही येत। त्यानंतर मी आणि ताईने दोघींनी मिळून पराठे बनवून घेतले। ताई पराठे लाटून देत होते आणि मी भाजून घेत होते। आणि हे पराठे बनवता आमच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या। ताई मला गाईड करत होते यूट्यूबच्या जर्नीबद्दल। यूट्यूबला व्हिडिओ एडिट कसा करायचा, अपलोड कसा करायचा, किंवा कॉन्टेंट कसा शोधायचा, शूट कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी ताई मला गाईड करत होते। आणि हे बघा टम फुगलेला पराठा। कधी कधी एकावर एक पराठे टाकल्यानंतर वाफेमुळे घामायच्यासाठी होतात, म्हणून आधी आम्ही चाळणीत काढून घेतोय आणि मग दुरडीमध्ये टाकतोय। त्याने कपडे धुतली आणि आता आमचा स्वयंपाक झाला, तोपर्यंत ताई आली कामावर बसायला कपड्याच्या।